चल लवकर चल. हो हो हळू हळू. अहो नेमकं काय झालं सांगाल तरी. सांगायची गोष्ट नाही आहे, तूच बघ. ये. काय झालंय हे बघ. पहा भयो, कुटुंब एक होताना डोळे भरून पहा. खरंच खूप दिवसांनी असे मिळून मिसळून सगळेजण काम करताय. हो. अहो पण हे सगळं असंच राहील ना. हो मग. अरे देशमुख कुटुंब कायम असं अखंड राहील. देशमुखांचं घर हेच का? हो पण तुम्हाला कोण हवंय? पल्लवी देशमुखांना भेटायचं होतं मला. पल्लूला भेटायला माणूस आला? हो. अहो तुम्ही कोण आहे आणि आमच्या पल्लूकडे तुमचं काय काम आहे? अहो नाही, त्यांनीच भेटायला बोलवलं होतं मला. एक मिनिट. हा हॅलो. हा मॅडम, हो मी आलो इथे. तुम्ही कुठे आहात? बरं बरं, या या, आहे मी इथे. बापरे, पल्लू मॅडम बघा तरी. आला तुम्ही? हो. या. मीच बोलवलं होतं त्यांना. आपण वर बसून बोलूया, इथे जरा पसारा आहे ना. या या. चालेल ना, नो प्रॉब्लेम. हिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. हो बरोबर बोलताय तुम्ही. बाळाच्या अपरोक्ष काय चाललंय हे? हो ना. अर्चना, रत्नाका, आपण जाऊन बघूया. नाही, नको नको. मोठ्या बाई, आम्ही येतो जाऊन. तिच्या आवाज तर लक्षात. बाळाला पण फोन करायला पाहिजे. 9 महिने, फक्त 9 महिने. 9 महिन्यांनी बाळ जन्माला आलं की तुम्ही जे पैसे भरलात ना ते तुम्हाला डबल होऊन मिळणार. एकदा का पैसे डबल झाले की यांना माझा अभिमान वाटेल. मग मला सतत यांचं बोलणं नाही ऐकावं लागणार. मॅडम, हो मॅडम. अहो कुठे हरवलात? पैशात. काय? नाही म्हणजे हे पैसे मिळाल्यावर आणखी काहीतरी स्कीम आहे ना? आहे ना. तुम्ही जर पुन्हा पैसे भरलात ना तर बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला ते मिळतील. काही ऐकू येतंय का? थांबा ना, गप्परा. ऐकू दे मला. काय? काय करताय? एक मिनिट हा, मी जरा आलेच. काय करताय तुम्ही? हे बघ, चुकून झालं. काम नाहीये. तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून आहात की काय? काही काय पल्लू का की तुम्ही? हो ना, ते आम्ही पाणी घेऊन आलो होतो. पाणी घेऊन आलेला. पाहुणे आलेत ना. कुठे आहे पाणी? कुठे आहे पाणी? पाणी कुठे आहे? अर्चना, पाणी दे. हो रत्नाक्का, द्या पाणी, द्या. पल्लू काकी, पाणी पाणी आणते. ही नाही पण विसरली. पाणी पाठवते. आता सांग तरी वर काय ऐकलं ते? हळू हळू हळू. तुम्ही पडला नसतात ना तर सगळं ऐकलं असतं. आता तुम्ही दोघे भांडणार आहात का? तुझ्या सासूला सांग ना. असं म्हणलं ना तर जे ऐकलंय तेही सांगणार नाही. नाही ताई, उगीच भाव खाऊ नकोस. पटकन सांग काय ऐकलंय ते सांगते. पैसे लावलेत कुठेतरी. अरे बापरे, जुगाराचा नाद बीद लागला का काय? असू शकतं. हल्ली ना पल्लू काकींचं काही सांगता नाही येत. हो ना. तेव्हा हा बाया पण येत नाहीये. ते काय आलेच. रत्नाका, पल्लू कुठे? वरती, वर. आता बाळाच बघेल काय ते. चला चला. चल. ही चालू आहे, ही चालू आहे. चला.
अदिती, माझे हात धुळीने माखले, मी नंतर खातो, तू ठेवून दे आतमध्ये. अरे एवढे मेहनतीने बनवलंय, बघ तरी मी काय आणलंय. काय? अरे वा, धपाटे. आठवतंय का काही? असं कसं विसरेन? माझ्या होणाऱ्या बायकोनी माझ्यासाठी पहिल्यांदा काहीतरी बनवलं होतं. बरं अदिती, चल भरव लवकर, मला राहवत नाही. भरव. हो. वा, तुम्हाला वरती बोलवलंय. काय झालं? बाळा काका लई चिडले. काय? चला लवकर. द्या, मी ठेवतो. वा तुम्ही पण. माझ्याशी न बोलता तू स्कीम मध्ये कसे पैसे गुंतवलेत? बघा, मी तुम्हाला आधीच विचारलं होतं. हो, पण तेव्हा मी तुला नाही म्हटलं होतं. हो, पण मला माझ्या होणाऱ्या बाळाचा विचार करायलाच हवा ना. किती दिवस हे असं गुळपोळीतच राहणार आहोत? म्हणजे तुला म्हणायचं काय? हेच की चांगली शाळा, चांगलं ट्युशन, चांगले मित्रमंडळी नको मिळालं का आपल्या बाळाला? आपलं बाळ हायफाय सुशिक्षित सोसायटीमध्ये वाढायला हवं. म्हणजे तुला म्हणायचं काय, या घरातली माणसं डाऊन मार्केट आहेत की अशिक्षित आहेत? तुम्हाला ना काय समजायचंय ते समजा. मी कुणालाही काहीही बोललेली नाहीये. काय वाईट आहे गुळपोळीमध्ये की पैसे कमी पडतात आपल्याला? हो. मग तुझे हे आवाचे सवा खर्च बंद कर. बाळकाका ऐक ना, जरा शांत हो ना, जाऊ दे ना. काय शांत हो सिद्धू, चुकीचं बोलतोय का मी? हो, पण ही वेळ नाही आता बोलायची, आपण नंतर बोलू ना शांतपणे. बरं झालं ना बाळाला बोलवलं ते. हो, सतत त्या सिरियल बघून बघून असे विचार झाले तिचे. पल्लू काकी चला, तुम्ही खोलीत चला. आपण तुमचं म्हणणं बाळा काकांना नीट समजावून सांगू, पण आता खोलीत चला. तू सोड ग. ह्या घरात ना कुणालाच स्वतःच्या मनासारखं करायची मुभा नाहीये. वाव, कसलं मस्त भांडण आहे. मिलिंदला कळलं की तोही खुश होईल, पण खरं तर त्यांनी बघायला हवं होतं लाईव्ह टेलिकास्ट. म्हणूनच मी त्या पिक्चरच्या दुनियेत रमते. निदान तिथली माणसं तरी स्वतःच्या मनासारखं वागू शकतात. हे बघा, तुम्ही निघू शकता. आम्हाला काही पैसे गुंतवायचे नाहीये, कळलं? तर तुमचा राग थंड झाला की एकदा मॅडम कडून ती स्कीम ऐकून घ्या ना. नाही म्हणजे आवडेल तुम्हाला. ठीक आहे, येतो मी. उद्यावर नमा युवराजचा साखरपुडा आलाय, तरी हे घरात काय चाललंय? अदिती, मला पण कळतंय. यांचं मन कसं वळवायचं तेच कळत नाहीये सेठ. नमा, किती छान जोडा दिसतोय. नमाबा, आज तुझा साखरपुडा होणार. नंतर काही दिवसांनी तुझं लग्न. मग ह्या घरात ना तू
अहो काय हे? आत्ताच आसवं घालणार आहात का? इथे आई बघा खंबीर होण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही मात्र. अगं बाप लेकीचं नातं असंच असतं. पण नमू, याला अपवाद तुझ्या आजोबा आहेत बर का. अगं काय, माझं लग्न झालं ना तेव्हा हिच्या वडिलांनी मला सांगितलं की जावई बापू जरा सांभाळू ना. मला वाटलं ते माझी काळजी करतायत, पण मला नंतर कळालं की तो सावधानतेचा इशारा होता. अहो काहीतरीच काय बोलते काही तुमचं. जावई बापू असं काही झालेलं नाही. पण खरंच लेकरांना नजर नको लागायला. पल्लू काकी कुठे आहेत? अदिती, काय झालं? नाही, काही नाही. नमस्कार देशमुख साहेब, नमस्कार. अरे वा 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 वा, गुरुजी तुम्ही आला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी करून ठेवली. वा वा, छान. या या बसा या. गुरुजी, विधींसाठी लागणारं सगळं साहित्य आहे ना बरोबर? हो, पण फुलवाती नाही आहेत. अदिती, अगं गुरुजी काय सांगतायत? काय? फुलवाती हव्यात, गजरे नाही. सॉरी सॉरी. अगं त्या डब्यात आहेत फुलवाती. धन्यवाद. अदिती, अगं काय झालं? काय ग, तू पण माझ्यासारखं विसरायला लागलीस की काय? नाने गप. काय झालं? कुठे हरवलात? काही केल्या पल्लू काकींचा विचार मनातून जात नाहीये. बघा ना, अजूनही आल्या नाहीयेत त्या. पण त्याला आता आपण तरी काय करणार? हल्ली पल्लूलाच आपल्यात राहायचं नसतं. तर हळूहळू तिचा चेहरा पण विसरेन बघ. म्हणजे सारखी ती तिच्या खोलीतच असते ना. ऐका ना, मी काय म्हणते, आपण जाऊन पल्लू काकींची चौकशी करूया ना, बोलूया त्यांच्याशी आणि त्यांना घेऊनच येऊया इथे. हो, मलाही वाटतंय. घरात आज समारंभ आहे आणि घरातला एक माणूस असून नसल्यासारखं आहे. हे बरं नाही दिसत. हो, आपण सगळ्याजणी जाऊया आणि पल्लूला घेऊन येऊया. म्हणजे आपण सगळ्याजणी एकमेकींना सांभाळून घेत आलोय ना कायम. पल्लूला असं एकटीला म्हणजे. मोठ्या बाई, पल्लू स्वतःहून एकटी पडलीये. रत्नाक्का, घरातले सगळेच एकमेकांपासून दूर गेले होते, पण आले ना जवळ. आपण सुद्धा पल्लू काकींना आपल्यात सामील करून घेऊया ना. प्लीज प्लीज जाऊया ना. हो जाऊया. चला जाऊ. ऐका, तुम्ही कोणीच रागावू नका त्यांच्यावर. नाही रागवणार. चल. वधू माई कुठे? बोलवा त्यांना आणि बसवा इथं. हो गुरुजी, आहे मी. ताई थांब तू इथे, आम्ही बघून येतो. छान दिसते हा पल्लू ही साडी. थँक्यू. माझ्याकडेही अशाच रंगाची साडी होती ग, पण आता सगळंच गेलं. एक मिनिट आले. ही साडी ना खूप सुंदर दिसेल तुम्हाला. आज हीच नेसा. नाही नको बोलू. लहान बहीण मानता ना मला. घ्या. थँक्यू सो मच. इतकी काही खास नाहीये साडी, पण ठीक आहे. हातच्या साडी त्यातल्या त्यात बरी आहे. कशी वाटली साडी? छान आहे, छान आहे. पल्लू, ते स्कीमचं काय झालं तुमच्या? बघा ना, आमच्या यांचा ना सपोर्टच नाहीये मला. माझा हेतू कोणी समजूनच घेत नाही. ताई, तुम्ही मुंबईत एकटीने बिझनेस केलाय ना, तुम्हाला तर माहित असेल ना चांगले असतात की नाही अशा स्कीम्स. ही नक्कीच अडकणार आहे यात. एनिवेज, मला काय, हे सवय.
हो, चांगल्याच असतात आणि तुला सांगते पल्लू, गरजेच्याही असतात. इन्व्हेस्टमेंट तर करावीच लागते, लावायचे पैसे, आणि पैसा म्हणजे रिस्क घ्यावीच लागते आपल्याला. हो ना, मी आजच फोन करू का त्या माणसाला? म्हणजे तो आजच पैसे घेऊन जाईल आणि स्कीमची प्रोसिजर सुरू करता येईल ना? म्हणजे बघ हं पल्लू, डिसिजन फायनली तुझा असेल. मी म्हणते म्हणून इन्व्हेस्टमेंट करायची रिस्क घेऊ नकोस तू. हा म्हणजे बघ करून एकदा कॉल. तुला काय वाटतंय? मला वाटतं मी सुद्धा पैसे कमवू शकते. हा, आता त्यासाठी थोडी रिस्क तर घ्यावी लागेलच ना. हो हो, म्हणजे काय, पण बघ हं, म्हणजे तू ठरव. पण ठीक आहे, करच फोन त्याला. आणि ते पैसे एकदा डबल झाले ना की त्या पैशातूनच तुझ्या रुसलेल्या नवऱ्याला एखादं छानसं गिफ्ट देऊन टाक. हो, बरोबर बोलताय तुम्ही. मी ना आत्ताच फोन करते. उगाच जास्त विचार करत बसले ना तर वेळ उगाच वाया जाईल ना. हॅलो, हा हा, मीच बोलतेय. मला आवडली आहे तुमची स्कीम. मी तयार आहे इन्व्हेस्ट करायला. हो, हा, प्रोसिजर आपण करूच नंतर. पण तुम्ही एक काम करा, आजच येऊन पैसे घेऊन जा. हो हो, आजच. हा, ठीक आहे. हॅलो हॅलो, घरात येऊ नका, अंगणातच थांबा. मी स्वतः येते पैसे घेऊन. ठीक आहे? हो, लवकर या हा प्लीज. बर. झाली का अप्सरा तयार? रत्नक्का प्लीज. बघू बाई, किती गोड दिसतीये पल्लू. अगं बाई, प्रेग्नन्सीचं तेज अगदी चेहऱ्यावर दिसायला लागलंय हो आता. पण खरंच पल्लू काकी खूप छान दिसताय. पण गळा थोडासा मोकळा वाटतो, काहीतरी झालं ना? हो ना पल्लू, तू तर काय नेहमीच नटण्या मुरडण्यात आमच्यापेक्षा वेगळी ठरतेस. नाहीये रत्नाक्का, आम्ही सगळ्या पण तितक्यात छान दिसतो. अगं हो, पण तुम्ही सगळेजणींना मी दिलेल्या पैठण्या नेसल्यावरच छान दिसता. पण पल्लू, गळ्यात काहीतरी घाल ना, असा मोकळा नको ठेवूस गळा. नाही, नको, एवढंच ठीक आहे. सोबर वाटतंय. हो, पण पल्लू काकी हा हार घाला ना तुम्ही, खूप छान दिसेल तुमच्यावर. नाही, नको. अहो ट्राय तर करा, खूप छान दिसेल खरंच. अगं नाही तर हा घे ना. नको म्हटलं ना, मला नको आहे तुमची भीक. पल्लू, अगं काय बोलतेस तू हे? काय बोलते पल्लू? ती प्रेमाने देत होती ना? हो, मला माहितीये ना तुमचं प्रेम. तुम्ही सगळ्या कमावता ना, स्वतःच्या पायावर उभ्या आहात, तेव्हा स्वतःच्या पैशातून कसे दागिने घेता हेच सांगायला आलात ना तुम्ही. अगं पल्लू, अगं काय बोलतेस तू हे? इथे कोणाच्याही मनात असं काही नाहीये, मला माहितीये ना. पण तुम्ही नका हा काळजी करू. आता मी पण कसे पैसे कमवून दाखवते ना ते बघाच. तुझ्याचकडे राहू दे तुझा दागिना. उगाच ना तुमच्याकडे किती आहे हे दाखवून मला हिणवू नका. ही अशी काय आहे? घे, तुलाच हाऊस होती ना येऊन भेटायची. झाला अपमान. राहू देत, तू प्रयत्न केलास ना, आपण आपलं समजावत राहायचं. कधी कधी ना अदिती आणि मोठ्या बाई अगदी सेम वागतात. खरंय.